वेळ झाले पण अगदी 5 मिनिटं, एक 5-10 मिनिटं आहे तो पॅरेग्राफ कम्प्लीट करू. तर महाराजांच्या कृपेने त्यांचे शब्द आपल्याला मिळालेत आणि ते किती आहेत ते आपण पाहत होतो की ज्ञानेश्वरी आपण पाहिलं तर त्यातला अर्थभाग सोडला तर 450 होतील. महाराजांच्या पूर्ण झालेल्या प्रवचनांपैकी 1% आपल्याला अवेलेबल असेल. ते सगळं जर लिखित स्वरूपात आलं आपलं तर जवळजवळ 10,500पेक्षा वर पानं होत आहेत. म्हणजे वारकरी संप्रदायातले जे 5 मुख्य ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, नामदेव गाथा, याची मिळून सुद्धा फार तर 2,500 पानं होतात. 10,500 पानांच्या इतकं महाराजांनी आपल्याला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. ते लवकरात लवकर आपण लिखित स्वरूपात आणायचंच आहे. आणि आत्ताही जे लिखित स्वरूपात आहेत आपण पाहिलं तर जर साईटवर गेलात तर तिथे डाउनलोड विभागामध्ये महाराजांची प्रवचनं आलेली आहेत. महाराजांची चरित्रही अवेलेबल आहेत. तो जो सगळा हे बघितला तर एक एक पान म्हणजे एकतरी ओवी अनुभवावी तसं एक एक वाक्य अनुभवावं असं सगळं ते वाङ्मय आहे. तर त्याचा आपल्याला एकत्र मिळून जितका अभ्यास आपण करू शकू तितका आपलंच कल्याण आहे. आणि आपल्याबरोबर जसं महाराजांनी भागवतात सांगितले तर त्या गोपी जे कृष्णाचे गुणवर्णन करतात तर तिथल्या परिसराचं मंगल होतंय. फक्त गोपींचं मंगल नाहीये, तिथल्या परिसराचं मंगल होतंय. त्यामुळे आजच्या युगात आजच्या सगळ्या धकाधकीच्या आणि इतका मॉरल घसरत चाललेल्या जगात हे जे आपण वाचतोय ते फक्त आपल्यापुरतं नाहीये. याचा परिणाम आपल्या आजूबाजूला अजूनही ते सत्ययुग टिकवण्याकरता अजूनही महाराजांच्या बरोबर असतानाचा जो जे वातावरण होतं तेच वातावरण पुन्हा येण्याकरता याचा अभ्यास हा फार आवश्यक आहे. आणि हा फक्त आपल्यापुरता करून नाही, जेवढं जेवढं हे आपल्याला पुढे पोचवता येईल तितकं तितकं आपलंही पक्क होणार आहे आणि पुढच्या पिढीसाठी हे कल्याणकारक आहे. कारण जितक्या भयंकर पद्धतीने समाज पुढे चाललाय त्यातला तितकाच ठोस असा आधार मनुष्याला पाहिजे. आता आपण पाहिलं तर कितीतरी युट्यूबवर किंवा ह्याच्यावर कितीतरी आध्यात्मिक पोस्ट येतात, संतांचे प्रवचन लोक ऐकतायत. हे का होतंय? कारण अनसर्टनिटी वाढत चालली, असुरक्षितता वाढत चालली. आणि तेव्हा जर सुरक्षिततेची भावना येणार असेल तर भगवान जे योगक्षेमम वाम्यम म्हणतायत तो दिलासा सगळ्यांना जर मिळायचा असेल तर याचा अभ्यास होणं आवश्यक आहे. आणि ते आपण सगळेजण करतोय ही त्यांचीच कृपा आहे. म्हणून महाराजांना आणि काकांनाही नमस्कार करून आजचा आपण इथेच थांबू. बाकीचं मग पॅरेग्राफ पुढच्या वेळेस पाहू. उशीर झालाय कारण. ओके. गुरुदेव दत्त. काका श्री गुरुदेव दत्त. दिनेश काका नमस्कार करतो. नमस्कार. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. कोणीतरी हाक मारली, कोण काय विचारत होतं का? देरकर काका नाही विचारलं का कोणी? नाही श्री गुरुदेव दत्त केला. हा हा, बरोबर.